आज बघतोय आपण मस्त असे मोतीचूर लाडू बेसनचे. इतके सुंदर होतात ना. आहाहा. याच्यासाठी 4.5 किलो बेसन घेतलं आहे. बेसन नेहमी बारीक चाळणीनं सगळं चाळून घ्यायचं आहे. एक जण इकडं बेसन चाळतायत तर एक जण तिथं तयारी करतायत की त्याचं स्टँड आणलेलं आहे आणि 7 ते 8 लिटर तेल तापत ठेवलेलं आहे. स्टँड हा फार गरजेचा आहे कळी पाडायला. आता आपण चाळलेलं सगळं बेसन काय करायचं आहे, भिजवून घ्यायचं आहे. आणि हे बेसन काय करायचं आहे, मोजून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं की जेवढं बेसन आहे तेवढी आपल्याला साखर लागणार आहे. 4.5 किलो बेसन आहे म्हणजे 4.5 किलो आपल्याला पुढं साखर लागणार आहे. आता त्यात पाणी होतं, बेसन घालत आहेत थोडं पाणी, म्हणजे ते व्यवस्थित बेसन लावून घेत आहेत, म्हणजेच फेटून घेत आहेत व्यवस्थित बेसन. म्हणजे आपल्याला आता बुंदी पाडायची आहे तर त्याचं पीठ तयार करतायत. तर त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता नंतर की केवढं व्यवस्थित पाहिजे. सगळं झाल्यानंतर एक 4 ते 5 मिनटं छान पीठ फेटून घेतलेलं आहे. फेटून झाल्यानंतर आता आपल्याला बुंदी पाडायची आहे. तर स्टँड तयार आहे, तेल तापलेलं आहे, बारीक होलचा झारा मिळतो, त्या ह्यानं ते बुंदी पाडतात. घरात आपल्याला थोडासा त्रास होतो घरगुती करायला, कारण तेवढी बारीक बुंदी आपली पडत नाही, कारण आपल्याकडे एवढा बारीक होलचा झारा मिळत नाही. त्यांची करण्याची पद्धत म्हणजे सतत आपटत राहणं आणि छान बारीक बुंदी पडणं. किती देखणी बुंदी पडते तुम्हाला दाखवते नंतर. अतिशय सुंदर मस्त असे मोतीचुराचे लाडू होतात. जेवढं बेसन तेवढं साखर आपण इथे घेतलेली आहे. आपण 7 ते 8 लिटर तेल घेतले, साधारण 4 ते 5 लिटर तेल आपल्याला लागणार आहे. बघा किती सुंदर झाली आहे ना. आहा हा हा. खूप सुंदर बुंदी पडली, म्हणजे बारीक, म्हणजे जी आपण म्हणतो ना मोतीचूर, म्हणजे अगदी बारीक बुंदी पाहिजे. आता काय करायचं आहे, छान ते बघतायत, छान तळली गेली असेल तर काढणार, नाही तर परत थोडं तळून घेणार. तेल चांगलं तापलेलं पाहिजे. आता बघितलं नाही, परत थोडं घालायचं, परत 1 मिनिटभर तळायची आणि सगळी बुंदी काढून घ्यायची. अशा प्रकारे सगळ्या पिठाची बुंदी ते पाडून घेणार आहेत. आता हे एकाचं काम नाही, 2 जण करणार आहेत म्हणून होणार, एकट्याला शक्य नाही आहे. लाडू चिवड्याची आम्हाला एका लग्नाची ऑर्डर होती, मग म्हणलं चला निदान लाडूचं तरी आपण शूटिंग घ्यावं, कारण कसं होतं हे काम दुसरीकडे असल्यामुळं मला जायला जरा होत नाही. जेवढं बेसन तेवढी साखर घेतली, साखर पूर्ण बुडेल एवढं पाणी घातलेलं आहे आणि ह्याचा आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे. मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे. आता यामध्ये 4 ते 5 लवंगा घातलेल्या आहेत. आता यामध्ये केशरी रंग घातलेला आहे. आता इथं कसं होतं ना, जसं पार्टीला हवं आहे तसं करून द्यायला लागतं. पूर्ण केशरी हवे असेल तर खूप रंग घालायला लागतो त्यांना, म्हणजे पूर्ण केशरी नको होता, त्यामुळे थोडासाच कलर घातलेला आहे. आणि इथं आता ते बघतायत की 1 तारी पाक झाला आहे का. त्यांची करण्याची पद्धत आपली खूप फरक पडतो. आणि हा 1 तारी पाक आपला झालेला आहे. हे बघा, त्यांना बघायला पण लागत नाही, त्यांना ह्या गोष्टीवरनं लगेच समजतं. आणि आता काय करायचं, आपण जी सगळी बुंदी पाडून घेतली होती त्याच्यात पहिला त्यांनी वेलदोड्याची पूड घातली आहे. याच्यानंतर मगजबी आणि काजू. मगजबी साधारण 150 ग्रॅम घातला आहे आणि 1/2 किलो काजू घातलेले आहेत. आणि आपण म्हणजे त्यांनी पाक थोडा थोडा घातला आहे, हलवायचा आहे. असा सगळा पाक ह्याच्यात घालत जायचा आहे.
थोडा पाक घालायचा, हलवायचं, थोडा पाक घालायचा, हलवायचं. आणि हे असे मस्त ना गरम गरम किंवा असे मस्त ओलसर लाडू ना आम्हाला खायला खूप आवडतात. म्हणजे ताजा लाडू, त्याची चवच खूप वेगळी येते. थोडा पाक घालायचा, हलवायचा, असं करत सगळा पाक घालून झालेला आहे. आणि इथं आता आपण परत बेदाणे घातलेले आहेत. आणि सगळं छान परत मिक्स करायचं आहे. आणि साधारण एक अर्धा ते 1 तास हे सगळं गरम असताना असं झाकून ठेवायचं, म्हणजे ती बुंदी त्या पाकात छान मुरली जाणार आहे. आणि मग लाडू बांधायला घेणार आहेत. सगळं छान हलवायचं आहे. खूप कष्टाचं काम आहे. बुंदी पाडणं ना खूप कष्टाचं काम आहे. अक्षरशः हात खूप दुखायला लागतात. म्हणजे आपल्याला सवय नसेल तर शक्यच नाही होत. त्यांना खूप प्रॅक्टिस असते. थोडासा पाक त्यांना कमी वाटला म्हणून जरासं पाणी गरम करून त्यांनी घातलेलं आहे. आणि आता झाकून तासभर ठेवलेलं आहे. आणि आता मस्त लाडू बांधायला त्यांनी घेतलेले आहेत. खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी सगळ्या गोष्टी काही खूप दाखवत बसले नाही आहे. आणि छान असे मस्त लाडू पटपटपट ते बांधतायत. खूप देखणा. आणि ह्याच्यात मगज बी घातली ना, त्याची टेस्ट म्हणजे मला तर खूप आवडली. म्हणजे पूर्वी आम्ही घालत नव्हतो, अलीकडं मगज बी ते घालतात. खूप सुंदर लागतो लाडू. हातानं सगळं मस्त असं मोकळं करतायत. म्हणजे बुंदी खूप अशी घट्ट झाली असेल, आपण तळताना कशी एकत्र होती अशी तशी झाली असेल तर ते मस्त सुट्टी करून घेतात आणि मग त्याचे लाडू बांधतात. अशा म्हणजे मस्त कारागीर आहेत आणि त्यांनी खूप छान आपल्याला बुंदीचे लाडू इथं त्यांनी केलेले आहेत. आणि मी त्यांचं शूटिंग घेतलं आहे, त्यामुळं त्यांनी ऑर्डरचेच केलेले आहेत. आणि मला आता राहवत नाही आहे, त्यामुळं खूप सुंदर लाडू. आणि असाच लाडू खायला मला खूप आवडतं. त्याच्यात बघा ना, वेलदोडा दिसतोय, मगज बी दिसते, बेदाणा, काजू, आहा हा हा, कंट्रोल होत नाही आहे मला. त्यामुळे मी पहिल्यांदा आधी लाडू खाऊन घेते आहे आणि मग पुढचे सगळे लाडू तुम्हाला दाखवते की सगळे छान लाडू झालेले आहेत. असंच मस्त आमची ऑर्डर होती, म्हटलं चला तुम्हाला हा व्हिडिओ दाखवावा म्हणून मी हा व्हिडिओ केला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नाही आहे मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. टेंटेटिव्ह आपण कॉस्टिंग काढणार आहोत. 280 ते 360 अशी त्याची विक्री आहे. जसा एरिया चांगला तसं किंवा दुकान मोठं चांगलं ब्रँड तर त्याची विक्री जास्त आहे. नाही 280 ते 360 असे त्याच्यात वेगवेगळे प्रकारे आपल्याला किंमत बघायला मिळेल. बुंदी लाडू म्हणजेच आपला कुठला लाडू आहे, मोतीचुराचा लाडू. 4.5 किलो बेसन, 4.5 किलो साखर, 540 बेसन, 225 रुपये साखर झाली. 7 लिटर तेल घेतलं, 7-8 लिटर तेल घेतलं होतं, पण 4 ते 5 लिटर साधारण तेल. साधारण आपण कॉस्टिंग बघतोय 750. गॅस 500 रुपयाचा लागला. मगज बी 150 ग्रॅम 120 रुपये. काजू पाव किलो 200 रुपये. बेदाणे आणि वेलदोडा पावडर 100 रुपये. असं साधारण 2435 खर्च आला आहे. त्याच्यात मजुरी धरता एक साधारण 3000 रुपये आपल्याला खर्च येईल एवढ्या सगळ्या लाडूचा. आता यामध्ये साधारण 13.5 किलो वजनाला लाडू तयार होतात. म्हणजे साधारण 350 एक लाडू धरायला काय हरकत नाही, 340 ते 350. आता आम्हाला लाडू चिवड्याची ऑर्डर होती म्हणून आम्ही हे लाडू केलेले आहेत. तसे करून आम्ही नुसते विकत नाही, जास्त असेल तर आपण करून देतो, पण नुसते जाता बाहेर कसं दुकानात मिळतात तसे आम्ही काय करून विकत नाही. लाडू चिवड्याच्या ऑर्डरमध्येच हे करतो. तर आता
टेंटेटिव्ह आपण ह्याचं कॉस्टिंग काढलेलं आहे, साधारण कॉस्टिंग काढलेलं आहे. थोडंफार प्रमाण आणि माप तुम्हाला लक्षात आलं असेल. घरगुती आपण करू शकत नाही, आपल्याला करून घ्यायलाच लाडू लागतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि असेच माझे वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर काय करूया आता, परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.